मग पाऊस पाहून येईन सांगा ना. अरे पावसाची केवायसी करावं लागेल आता केवायसी. पावसाची केवायसी. मग आता मला एक सांग, पीएम किसान योजनेची केवायसी करावं लागते. हो शिंदे साहेबाचे पैसे पडतात केवायसी करावं लागते. हो बँकेमध्ये खातं आहे आपलं केवायसी करावं लागते. लाडकी बहीण योजना केवायसी करावं लागते. नाही केवायसी केली येत नाहीत पैसे. तसं पावसाची नाही केवायसी केली पाऊस येत नाही. अरे मुंबई आणि पुण्याचे तिकडचे लोक शिकलेले आहेत, हुशार आहेत. त्याने केवायसी करून टाकले की लगेच तिकडे परवाच्या दिवशी पाणी पड सुरू झाला. अन त्याचं पाहून विदर्भातले शेतकरी सावध झाले. विदर्भातल्या शेतकऱ्यांना काल केवायसी करून टाकल्या तर काल विदर्भात पाणी पाहिजे. मग आपली पटकन केवायसी करून घ्या, पाणी लगेच संध्याकाळी येईल. आता आज आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला परभणीतल्या शेतकऱ्याला जाग आली. आज सकाळपासून केवायसी 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 करायले. मग आता तिथे सगळे एकदाच गेल्यावर साईटवर लोड किती पडत. हो सेवा केंद्रावाले काय म्हणतील, आता साईटच चालेना असं आहे. पण तरी प्रयत्न करायचं आपलं काम आहे का नाही. मग काय करा, पटकन केवायसी करा, लगेच संध्याकाळी पाणी आले की उद्या सरकी लावून काढू आपण. अरे पण त्याला खर्च जवळ मग 1 रुपया नाही. बरं मग ते ओळखीचे आहेत वाघितल्या सेवा केंद्रावाले थांबतील. पण दोघायला कसं थांबतील, 500 रुपये खर्च यायला एका माणसाला केवायसी करायला. बरं असं करा, मी बघायला कुठं एक जण. अरे मी जातो, आपला मोबाईल नंबर लिंक असतो ते लिंक करून घेतात, त्याचे पैसे देऊन टाकतो. ते आधार सगळं असतंय ते. मग ते काय करतंय, मोबाईलवर आपला ओटीपी पाठवतात आणि ते ओटीपी तिथे टाकलं की केवायसी करता येते. तुला यायची पण गरज नाही. मग लय सुविधा काढल्या सरकारनं आपल्यासाठी, पण ते आपल्याला कळत नाही. मग असं करा, तुम्ही एकटेच जा आणि केवायसी करून या. मग पैसे असले तर दे ना. बरं मी देते ना. माहिती का मग मग उधारी ठेवतो आणि पुढच्या महिन्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले का मग त्यावेळेस त्याचे 500 देऊन टाकावं लागतं. बरं नाही तर ते पुन्हा म्हणते नाही माणूस लबाड आहे का काय. नाही मग लाडक्या बहिणीचे पैसे पडले की पुन्हा 500 देऊन टाकते आणि हे 500 द्या आणि केवायसी करून या पटकन. पटकन पाणी पडन. मग लक्ष्मी आली बाबा खिशात. हो ना. आता लगेच जातो आणि लगेच वापस येतो. आता नीरची काय वाट पाहू आता नका. केवायसी झाली 100% संध्याकाळी पाऊस येणार. नाही तर उद्याच्या तर 100% राहणार. संध्याकाळीच येणार. पण आता काय नीरची वाट उद्याच्या पाहू लगे नका. आपल्याला पेरायचंच काम. मी काय म्हणते, नीरची काय वाट पाहू नका. खिचडी भजे खाता आणि तर पडीन जा. बरोबर येऊ का मग.